नागपूर शहरात मानवी तस्करी आणि देह व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन शक्ती अंतर्गत गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने मोठी कारवाई केली आहे. कळमना परिसरात सापळा रचून करण्यात आलेल्या रेडमध्ये देह व्यवसाय करून घेणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली असून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या संकल्पनेतनं नागपूर शहरात मानवी तस्करी व व्यावसायिक लैंगिक शोषणाचे जाळे उखडून टाकण्याकरिता ऑपरेशन शक्ती ही मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. 7 जानेवारी रोजी गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाचे अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस ठाणे कळमना हद्दीत उमंग बार जवळ भरतवाडा रोड कळमना नागपूर येथे सापळा रचून रेड कारवाई करण्यात आली. या कारवाईत 34 वर्षीय महिला गुलमोहर नगर कळमना ही स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता ग्राहकांना देह व्यवसायासाठी पीडित महिलेला पाठवत असताना समक्ष आढळून आली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एका पीडित महिलेची सुरक्षित सुटका केली. आरोपींच्या ताब्यातून रोख 2,300 रुपये, एक मोबाईल फोन असा एकूण 12,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी पोलीस ठाणे कळमना येथे कलम 143(2) भादवी न्याय संहिता तसेच अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक अधिनियमाची कलम 3, 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीस पुढील कारवाईकरिता कळमना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मानवी तस्करी आणि देह व्यवसायाविरोधात नागपूर पोलिसांची ही कारवाई समाजाकरिता दिलासा देणारी ठरली आहे. ऑपरेशन शक्ती अंतर्गत अशा कारवाया पुढे सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.